नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 9 मे 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करणारे दैवी बळ आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहर के सबसे व्यस्त इलाके जोशी हॉल में गुरुवार की दोपहर एक अनोखी हलचल देखी गई. मॉल के चारों ओर पुलिस बल की भारी तैनाती, फायर ब्रिगेड की गाड़ियां और तेजी से दौड़ते क्यूआरटी जवान. ये सब देख लोग हैरान जरूर हुए, लेकिन सच्चाई कुछ और ही थी. दरअसल यह था एक मॉक ड्रिल, एक सुरक्षा अभ्यास जिसका उद्देश्य था किसी भी संभावित आतंकी हमले या आपातकालीन परिस्थिति में पुलिस और सुरक्षा एजेंसियों की तैयारी की परीक्षण. इस मॉक ड्रिल में 150 से अधिक पुलिसकर्मी, 15 से ज्यादा अधिकारी और मनपा फायर ब्रिगेड, एटीएस, क्राइम ब्रांच, क्यूआरटी और स्पेशल ब्रांच की टीमें शामिल रही. ड्रिल में मॉक सिचुएशन के तहत बंधन संकट, आतंकी हमला और आगजनी जैसी स्थिति को दर्शाया गया. टीमों ने मॉल की घेराबंदी कर सर्च ऑपरेशन चलाया, संदिग्धों को निष्क्रिय किया और घायलों को सुरक्षित निकाला गया. एसीपी जयदत्त भवर ने सिटी न्यूज से बातचीत में बताया कि इस अभ्यास का मकसद था पुलिस बल की तत्परता, समन्वय और रणनीतिक क्षमता का आकलन करना. अमरावती शहर में माननीय पुलिस आयुक्त रेड्डी साहब के नेतृत्व में डीसीपी HQ माननीय कल्पना बारावकर मैडम के नेतृत्व में यहाँ पे मॉक ड्रिल ली गई जोशी मार्केट में. इसमें आयुक्तालय के तकरीबन 15 अधिकारी और 150 अमलदार शामिल थे. उनके साथ महानगर पालिका के अधिकारी, फायर ब्रिगेड के अधिकारी, एटीएस का स्टाफ, क्राइम ब्रांच, स्पेशल ब्रांच, सब लोग हाजिर थे. और पुलिस स्टेशन के सभी वरिष्ठ पुलिस निरीक्षक, उनके CR बीट मार्शल यहाँ मौजूद थे. तकरीबन यहाँ पर 1-1.5 घंटा ये मॉक ड्रिल चली और अभी ये मॉक ड्रिल यहाँ पर समाप्त हुई. मॉक ड्रिल में क्या प्रयोग किया? मॉक ड्रिल में यहाँ पर जोशी मार्केट में जैसे अचानक अगर कोई हमला होता है तो हमारा रिस्पांस कैसे रहेगा, कितने टाइम में रिस्पांस रहेगा, इसकी पूरी प्रैक्टिस ली जाती है. यहाँ पे हमारी क्यूआरटी रहती है, RCP रहती है, पूरे पुलिस स्टेशन के CR बीट मार्शल और स्टाफ सभी अधिकारी यहाँ पे कितने देर में पहुँचते हैं, इसका इसमें रिव्यू लिया जाता है. जनता को क्या संदेश देंगे? आज तक कैसे सूचना पहुंची? हम जनता को इतना ही संदेश देते हैं कि अगर कुछ भी गलत होता है तो उसमें पैनिक नहीं होने का. उसमें डायल 112 है, उस पर कॉल करेंगे तो पुलिस की तरफ से पूरी मदद मिलेगी. पुलिस को पहले जानकारी देना चाहिए. जनता को इतना ही पुलिस आयुक्तालय की तरफ से हम आह्वान करते हैं. सभी थाना प्रमुख, बीट मार्शल और क्वीन रिस्पांस टीम ने मिलकर इस ऑपरेशन को अंजाम दिया. मौके पर उपस्थित फायर ब्रिगेड टीम ने भी आगजनी की स्थिति में त्वरित प्रतिक्रिया देते हुए अपनी तैयारी का प्रमाण दिया. करीब 1.5 घंटे चली यह मॉक ड्रिल अमरावती पुलिस की तैयारी और सामूहिक समन्वय का सशक्त उदाहरण बनी. आज जो मॉक ड्रिल का प्रैक्टिस लिया गया है वो रेगुलर प्रैक्टिस है. जो हमारी क्यूआरटी रहती है कि कभी सिक्योरिटी के कोई इश्यू हो तो उनकी जो रेगुलर प्रैक्टिस रहती है उसी प्रैक्टिस के हिसाब से ये किया गया हुआ है. तो मुझे लगता है कि किसी को पैनिक होने की जरूरत नहीं है. रेगुलर प्रैक्टिस है, कोई ऐसा ये नहीं है कि लोगों को थोड़ा सा घबराना चाहिए, ऐसे कुछ भी नहीं है. हमारे
रेगुलर प्रैक्टिस हमने कर दी। इस तरह की मॉक ड्रिल न केवल सुरक्षा बलों की क्षमता को जांचने का एक माध्यम है, बल्कि जनता को भी भरोसा दिलाने का एक सशक्त संदेश है कि संकट की घड़ी में पुलिस पूरी तरह से तैयार है। तो देखा आपने, अमरावती पुलिस किस तरह हर संकट से निपटने को है तैयार। ऐसी मॉक ड्रिल न केवल सुरक्षा बलों की ताकत दिखाती है, बल्कि आम नागरिकों के मन में भी विश्वास पैदा करती है। खबरों का सटीक और तेज अपडेट पाने के लिए सिटी न्यूज के साथ बने रहे। रुक्मिणीनगरातील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटात निर्माण झालेल्या वादातून एका युवकाचा चाकूने भोसकून निर्गुण खून करण्यात आलाय। अमरावतीतील शांततेला हादरवणारी ही घटना 8 मेच्या रात्री घडली असून फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करत तपासाला वेग दिला आहे। रुक्मिणीनगरातील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला आणि त्याची परिणिती एका युवकाच्या अमानुष हत्येत झाली। 8 मेच्या रात्री 11:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। विलासनगरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारा 18 वर्षीय सूरज उर्फ बंटी रवींद्र मनोहरे हा आपल्या मित्रांसह सायन्सकोर मैदानावर आयोजित उत्सव मेळा पाहून घरी परतत होता। या दरम्यान रुक्मिणीनगरजवळ पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्यावर सूरज आणि आरोपी गटात वाद झाला। वाद इतका वाढला की आरोपींनी चक्क चाकूने सूरजच्या मानेवर सप्पासप वार केलेत आणि गंभीर जखमी स्थितीत तो कोसळला। आरोपींनी घटनास्थळावरनं दुचाकीने पलायन केलेत। सूरजला मित्रांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रथम यशोदानगर परिसरात तपास केला, परंतु प्रत्यक्ष घटना रुक्मिणीनगरजवळील पेट्रोल पंपाजवळ घडल्याने निष्पन्न होताच पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली। फ्रेजरपुरा डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू करत महादेवखोरी परिसरातनं यशोदानगरचे 18 वर्षीय यश इंगळे, 19 वर्षीय आदित्य बागडे आणि एक विधी संघर्षित बालकाला अटक केली आहे। एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी केटरिंगच्या कामानिमित्त वळगाव येथे गेले होते। तेथून चौघे दुचाकीने परत येताना ही घटना घडली आहे। या प्रकरणी मृतक सूरजच्या भावाने मनीष मनोहरेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। कालची जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 19-20 वर्षाचे तरुण आहेत आणि त्यामध्ये गाडीला कट लागला। छोट्याशा कारणामुळे ते हत्याकांड घडलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एक विधी संघर्ष 2 आरोपींना अटक केली आहे आणि विधी संघर्षग्रस्त बालक आम्ही ताब्यात घेतलेला आहे। घटनास्थळ राठोड पेट्रोल पंप आहे। त्या ठिकाणी समोर ते रॉंग साईडने येत होते आणि समोरासमोर कट लागल्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्याच्याहून चाकू त्याच्या गळ्यामध्ये मारण्यात आला मृताची। एक किरकोळ कट आणि एक निष्पाप युवकाचा जीव। अमरावती शहरात पुन्हा एकदा तरुणांमधील हिंसक प्रवृत्तीचे दर्शन घडले आहे। पोलिसांनी तत्परतेने 3 आरोपींना अटक केली असली तरी 4था आरोपी अजूनही फरार आहे। अशा घटना रोखण्यासाठी समाज आणि यंत्रणांनी एकत्रित येणे आता अत्यावश्यक झालं आहे। शेतकऱ्यांच्या समस्या आणि योजनांची अंमलबजावणी थेट तपासण्यासाठी मैदानात उतरले आहेत आमदार रवी राणा। अमरावती तहसील कार्यालयात खरीप हंगामपूर्ण नियोजन बैठकीत एका कृषी सहाय्यकाकडनं समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार रवी राणा यांचा थेट सवाल, इथे कंचे खेळायला येता का? प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करत कर्मचाऱ्यांना देण्यात आला सनसनीत इशारा।
अमरावती तहसील कार्यालयात नुकतीच तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली। यावेळी भातकुली तालुक्यातील कृषी सहाय्यक अधिकारी आणि संबंधित यंत्रणा उपस्थित होती। बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत आमदार रवी राणा यांनी थेट नाराजी व्यक्त केली। बैठकीत एका कृषी सहाय्यकाला शेतकऱ्यांबाबतच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर प्रश्न विचारला असता तो कर्मचारी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही। यावर संतप्त होत आमदार रवी राणा यांनी विचारले, येथे कंचे खेळायला येता का? कृषी सहाय्यक तुम्ही सगळे त्याला नवीन पोस्टिंग झालेल्या आहे सगळ्यांच्या। या योजनेची माहिती तरी माहिती आहे एखाद्याला कोणाला? आमदार रवी राणा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल। तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांना मेळघाटात बदली करण्यात येईल असा सणसणीत इशारा आमदार रवी राणा यांनी दिला। जरा कडक करा, हे असं एवढं बेकारी काम नाही पाहिजे। हे असं बेकारी काम असलं तर आपण काही बैठक घेणार नाही, सरळ कारवाई करायला मी यांच्यावर 90% कृषी सहाय्यकाला कास्तकार ओळखतो। त्याच्यातले 4-5 कृषी सहाय्यक सोडले, राहुल देशमुख यांनी 3-4 जण सोडले आणि आम्ही सोडलो। याच्यामध्ये ताई तुम्हाला सांगतो, तालुका कृषी अधिकारी म्हणून याच्यानंतर मी विचारल्यानंतर त्या गावामध्ये जर ह्या लोकांची एंट्री नसली, तिथे त्या योजनेचा लाभ दिला नाही तर मी तिथे जागेवर त्यांच्या सस्पेंडची कारवाई तर करेलच। मग त्या सभागृहात काय पनिशमेंट भेटन मी काही पाहणार नाही, मग कारवाई कडक होईल। मग तुम्ही म्हणा तुमच्या नोकऱ्या गेल्या, आताच त्या मंत्र्यांनी मेलघाटमध्ये काही अधिकारी सस्पेंड केले, ती परिस्थिती तुमच्यावर लक्षात ठेवजा। चक्रा मारून थकून जा तुम्ही मंत्रालयामध्ये। जेवढ्या चक्रा तुम्ही गावात मारल्या नाही त्याच्यापेक्षा 100 गुणा चक्रा मंत्रालयात मारायला लागेल। पण तुम्ही सुधरून जा सगळे, कारण एवढं बेकारी काम नाही पाहिजे। आणि एवढा जवळचा अमरावती जिल्ह्यातला जवळचा तालुक्यामध्ये हाल आहे तर बाकी तालुक्यामध्ये काय हाल असेल? तुमची पण जबाबदारी आहे। हे एवढा बेकार हे नाही पाहिजे, एवढं रद्दी काम नाही पाहिजे। यावेळी 12 कृषी सहाय्यकांपैकी राहुल देशमुख यांनी योजनेची मुद्देसूद माहिती दिल्यामुळे आमदार राणा यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। तर पीक विमा योजना आणि बोगस बियाण्यांच्या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना संतोषजनक उत्तर न मिळाल्यामुळे कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांना देखील फटकारण्यात आले। आमदार रवी राणा यांनी यावेळी स्पष्टपणे आदेश दिले की गावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवा आणि ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले नाही त्यांचे वेतन कपात करा। या बैठकीला कृषी अधीक्षक राहुल सातपुते, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार अजित कुमार, भातकुली कृषी अधिकारी राहुल चेडे आणि दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षातून एकदा आपल्या योजनेची माहिती गावामध्ये सांगता येत नाही, जाऊन गावामध्ये चौकामध्ये त्यांना त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते सांगता येत नाही। तर तुम्ही स्वतः विचारा की आपण शासनाचा पगार घेतो, आपल्याला सगळ्या सुविधा मिळते, तर वर्षातून एकदा तरी आपली जबाबदारी होते ना की त्या शेतकऱ्याच्या योजनेची माहिती देणं। वाटत नाही मला सर? एवढे कृषी सहाय्यक आहे, त्यातून 2 कृषी सहाय्यक आहे तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या योजनेचा लाभ। म्हणजे तुम्हाला आता मी बोलल्याविषयी स्वतःच्या मनाला विचारा की आपण काय करू। एक अधिकारी म्हणून एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळते। तो अधिकारी जर कामचोरपणा करत असेल, घरी बसत असेल, ऑफिसमध्ये AC मध्ये बसत असेल तर त्याची किती योग्यता चांगली आहे। तुम्ही आता इथे महिला तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घ्या आणि या सगळ्यांना मला रिपोर्टिंग पाहिजे 4-5 दिवसात की यांनी या योजनेचा लाभ आपल्या गावामध्ये दिंडी घेऊन चौकामध्ये किती लोकांनी केलेला आहे। जेव्हा मी त्या गावात फिरल्यानंतर जर त्या गावातून रिपोर्टिंग आली कृषी सहाय्यक आमच्या गावात आला नाही, कुठल्या योजनेचा लाभ सांगितला नाही, लोकांच्या संपर्कात नाही, तर मी स्वतः बसून त्याची मेलघाटामध्ये बदली करीन। हे तयारीमध्ये राहा, कारण की तुम्हाला चांगला शहराच्या बाजूला तालुका आहे, गावं शहराला लागूनची आहे, तरी आपल्याला त्या गावात जाता येत नाही। मेलघाट सारख्या दुर्गम भागामध्ये जेव्हा फिरायला लागतं ना तेव्हा माहीत पडते काय त्रास होते। माझी सगळ्यांना विनंती आहे, शेतकरी अत्यंत परिस्थिती गंभीर आहे शेतकऱ्यांची, अधिकाऱ्यांना तरी त्याच्यामध्ये जाणीव ठेवून त्या शेतकऱ्याला किती लाभ देता येईल, शासनाच्या योजना कशा अधिकाऱ्यांना त्या क्षेत्रामध्ये पोहोचता येईल याच्यातून प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे। कृषी सहाय्यक म्हणून तुमची निवड झालेली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 5 झाले, नोकरीवर लागले, त्याचा लाभ जर लोकांना मिळू शकले नाही
तर त्या अशा नोकऱ्या करून काही फायदा नाही. शासन योजना फाईलमध्ये न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हेच आमदार रवी राणा यांनी स्पष्टपणे दाखवून दिले. काम चुकारांना इशारा आणि कर्मठ प्रशासनाला खडबडून जागा करणारा हाच प्रकार खरीप हंगामाच्या तयारीला योग्य दिशा देतो. आता पाहावे लागेल कर्मचाऱ्यांचे वर्तन खरोखर बदलले का. जनतेचा अधिकार, जनतेचे अस्त्र, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI, ज्यामुळे सामान्य नागरिकही शासनाच्या निर्णय प्रक्रियेत भागीदार ठरतो आणि याच माहिती अधिकाराची धुरा आता अधिक सक्षम हाती. राज्य माहिती आयुक्त पदाची सूत्र 8 मे रोजी रवींद्र हनुमंतराव ठाकरे यांनी स्वीकारली आहेत. अमरावती खंडपीठासाठी हा एक अभिमानाचा क्षण असून सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी यावेळी त्यांचं विशेष अभिनंदन करत थेट संवाद साधला. राज्य माहिती आयुक्तपदी नुकतीच नियुक्त झालेले रवींद्र ठाकरे यांनी 8 मे रोजी अमरावती खंडपीठ कार्यालयात आपला पदभार स्वीकारलाय. यावेळी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आणि माहिती अधिकारांसंदर्भात एक विशेष संवाद साधला. या संवादात रवींद्र ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकत सांगितले की हा कायदा म्हणजेच जनतेसाठी एक शक्तिशाली शस्त्र आणि अस्त्र आहे. माहितीच्या आधारे नागरिक आपले अधिकार समजून घेतात, प्रशासनाला उत्तरदायी बनवतात आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवतात. ठाकरे यांनी स्पष्ट केलं की नागरिकांचा जास्त संपर्क ज्या विभागांशी येतो, जसे की महापालिका, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत, तिथून सर्वाधिक माहिती अधिकाराच्या अर्जांचा ओघ असतो. RTI अंतर्गत एकूण 17 प्रकारच्या माहिती मागता येतात आणि त्यात पारदर्शकता राखणंही ही प्रमुख जबाबदारी प्रशासनाची असते. हे प्रकरण वेगाने हाताळून नागरिकांना लवकर न्याय देणं हेच त्यांच्या कार्यसंस्कृतीचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माहितीचा अधिकार हे लोकशाहीचं मूलभूत अस्त्र आहे आणि जेव्हा हे अस्त्र सक्षम हातात जातं तेव्हा लोकशाही अधिक प्रगल्भ होते. राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांचा कारभार स्वीकारणं केवळ एक औपचारिकता नव्हे तर नागरिकांच्या हक्कांच्या लढाईत एक नवा विश्वासाचा टप्पा आहे. महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भात भयानक उष्णतेचा कहर सुरू आहे. अमरावतीसह पश्चिम विदर्भातील तापमान 43 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहेत, ज्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट्सने नागरिकांना दिलासा दिला आहे. कशा प्रकारे या तापमानाच्या परिस्थितीला तोंड देणं शक्य होईल आणि पुढील काही दिवसांमध्ये हवामानात काय बदल होऊ शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पश्चिम विदर्भात प्रचंड उन्हाळ्याची लाट सुरू असून तापमानाचा पारा 43 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. यामुळे लोकांची दैनंदिन कामं करताना मोठ्या अडचणी येत आहेत. खास करून दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळलं जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर व बाजारात वर्दळ कमी झाली आहे. त्याचवेळी भारतीय हवामान विभागाने दिलेली ताजी अपडेट नागरिकांसाठी आशेचा किरण ठरली आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार यावर्षी नैऋत्य मान्सून सरासरीपेक्षा 1 आठवडा लवकर दाखल होणार आहे. सामान्यतः मान्सून 7 ते 8 जून रोजी केरळात दाखल होतो, परंतु यावेळी जूनच्या पहिल्याच दिवशी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. याच वेळी यावर्षी सरासरी पावसाची 105% शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे देशभरातील जलसाठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अतितापमानामुळे जलसाठ्याची पातळी कमी झाली होती, परंतु मान्सूनच्या लवकर आगमनाने जलसाठ्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भूजल पातळी सुधारेल. खास करून अमरावती जिल्ह्यातील जलसाठ्याच्या स्थितीतही सुधारणा होईल आणि अनियमित पाणीपुरवठा नियमित होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तापमानाच्या भयंकर वाढीचा सामना करत असलेल्या नागरिकांसाठी हवामान विभागाच्या माहितीने काहीसा दिलासा दिला आहे. यापुढे हवामानाच्या बदलांची स्थिती कशी राहते, सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. अमरावतीकरांसाठी एक ऐतिहासिक आणि भक्तिभावाने भरलेला क्षण. शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती मालू कुटुंबियांच्या पुढाकाराने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीत मालू स्मृतिद्वारच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. इस्कॉनच्या दिव्य मंदिरासाठी 1 लाख स्क्वेअर फूट जमीन दान करून मालू परिवाराने एक नवा अध्याय सुरू केला आहे. या विशेष सोहळ्यात देश विदेशातील मान्यवर, संन्यासी, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते.
बघूया याबाबत सविस्तर माहिती. रेवसा रोडवरील मालू सिटीमध्ये इस्कॉनच्या बालकृष्ण धाम या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख हे अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक मालू कुटुंबियांनी स्वर्गीय प्रवीण मालू आणि स्वर्गीय प्रणम मालू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तब्बल 1,00,000 स्क्वेअर फूट भूखंड इस्कॉन संस्थेला दान दिला असून येथे इस्कॉन ट्रस्टकडनं बालकृष्ण धाम या नावाने भव्य मंदिर साकारले जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास इस्कॉन महाराष्ट्राचे क्षेत्रीय सचिव परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज आणि परमपूज्य भक्तिपद सौरभ प्रचारक स्वामी महाराज यांच्यासह इस्कॉनचे पंडित, देशविदेशातील प्रमुख भक्तगण आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मालू कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन करत हे मंदिर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे इस्कॉन मंदिर ठरणार असून भाविकांना एक पवित्र आध्यात्मिक स्थळ लाभणार आहे असे सांगून सर्वांचे आभार मानलेत. धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आणि सगळं जे काही बळ मिळतं ते भगवद्गीतेतून हरे कृष्णा नावाचा जप आपण करतो, त्यातून ही आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते. मगाशी म्हटलं मी, प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे या आपल्या जे काही इस्कॉन संस्था, मी आता येताना गाडीमध्ये सांगत होतो, अनेक शाळांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिड डे मील देतो आपण. अनेक संस्थांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून जेवण पुरवलं जातं, पण ते एवढं शुद्ध आणि सात्विक असतं, हायजेनिक असतं की त्याला दुसरी तोड नाही. आणि म्हणून हे देखील पुण्याचं काम, अन्नदानाचं काम आपली संस्था करते, यापेक्षा मोठं दुसरं काय असू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्या या खरं म्हणजे गरीब 11 लाख विद्यार्थ्यांना आपल्या पूर्ण देशामध्ये इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशनचं दुपारचं जेवण ही मोठी गोष्ट आहे. हे खरं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून इस्कॉनचे स्वयंसेवक जे आहे हे विनामूल्य आनंदाने काम करतात, परिपूर्ण भावनेने काम करतात, त्याग भावनेने काम करतात. आणि म्हणून त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. 50हून अधिक देशात लाखो भक्त आहेत आपले, आणि या भक्तांनी हरे कृष्ण चळवळीने भक्ती मार्गाला अनेकांना लावलं आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम जो आहे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. जीवनामध्ये प्रत्येकाचा आनंद देणारा आहे, त्याची प्रतिकृती इथं आपण उभी केलेली आहे. आणि विदर्भात अमरावतीसारख्या या शहरामध्ये हे मंदिर उभं राहतं आहे. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा इस्कॉनचे लोकनाथ स्वामी, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभारी आहे आपला. आणि मालू परिवाराला देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी मालू कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राधाकृष्ण भगवानचा भव्य फोटो देऊन त्यांचा सत्कार केला. आमदार सुलभा खोडके यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केलेत. या प्रसंगी वरुण मालू यांनी इस्कॉनच्या परमपूज्य स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे आभार मानलेत. हे भूमिपूजन सोहळा म्हणजे श्रद्धा, सेवाभाव आणि आध्यात्मिक समर्पणाचं प्रतीक ठरले. तर आज खूप आनंदाचा क्षण आहे. इथे मालू सिटी रेवसामध्ये आमचे स्वर्गीय प्रवीणजी मालू यांची हार्दिक इच्छा होती. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन जो संपूर्ण जगामध्ये अनेक मंदिर बनवत आहे, गीता, भागवत, आपल्या सनातन धर्माची संस्कृती शिकवत आहे, त्या इस्कॉनचं भव्य मंदिरचं निर्माण अमरावतीमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. त्यावेळेस जवळपास 3 वर्ष अगोदर प्रवीणजी मालूंनी हा संकल्प घेतला होता की अमरावतीच्या इथं मालू सिटीमध्ये इस्कॉनसाठी ती जमीन देणार. आणि आज आपल्या माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या हस्ते इस्कॉन महाराष्ट्राचे झोनल सेक्रेटरी
परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज आणि अन्य अनेक इथे नेतागण उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आज भूमी हस्तांतरण आणि भूमिपूजनचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. विशेष आभार आहे संपूर्ण मालू परिवाराचा, प्रवीणजी मालूंच्याच कुटुंबातले वरुणजी, प्रज्वलजी, सूरजजी आणि अनेक सर्व सदस्य यांनी खूप विशेष परिश्रम केला आहे या कार्यामध्ये. तर भगवंत त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देव आणि संपूर्ण अमरावतीकरांसाठी खूप चांगली बातमी आहे. आपण सर्वांनी आता पुढे येऊन सहभाग द्यायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर इथे भव्य मंदिराचं निर्माण होऊन सर्व अमरावतीकरांना संस्कार, संस्कृती आणि शिक्षा दिली जाणार. हरे कृष्णा. धन्यवाद. रेवसा परिसरात भविष्यात उभारले जाणारे हे मंदिर अमरावतीचं एक नवं आध्यात्मिक आकर्षण बनणार आहे, हे निश्चित. अमरावतीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे. इस्कॉनच्या भव्य मंदिरासाठी मालू कुटुंबियांनी दिलेले योगदान आणि शासन व समाजातील सर्वच घटकांनी दिलेली साथ यामुळे हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोल्यात एका सराफा दुकानात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि ताज्या प्रकरणात 3 आरोपींनी गांधी रोडवरील खंडेलवाला आभूषण दुकानातून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. बंटी, बबली आणि आजी अशी चांडाळ चौकडी असलेल्या आरोपींनी दुकानातील कर्मचारी महिलेला घेरून सोन्याचे दागिने चोरलेत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काय आहे घटना चक्रामागचं सत्य, पाहूया सविस्तर. अकोल्यातील गांधी रोडवरील खंडेलवाला आभूषण दुकानातील ही चोरीची घटना आता शहरात चर्चेचा विषय बनली आहे. बंटी, बबली आणि आजी अशी चांडाळ चौकडी असलेल्या आरोपींनी दुकानात प्रवेश केला. तेथील कर्मचारी महिलेला घेरून त्या तिघांनी चपळाईने दुकानातील सोन्याचे दागिने लंपास केलेत. त्यातच पुरुष आरोपीने महिलेस आकर्षित करून तिचं लक्ष आपल्याकडे वळवलं आणि त्याच वेळी वृद्ध महिला आरोपीने चोरलेले दागिने आपल्या हातात घेतले. दुकान मालकाच्या मते ही महिला 1.5 वर्षापूर्वी देखील त्यांच्या दुकानात चोरी करून फरार झाली होती. मात्र पोलिसांना त्याचा सोगावा लागला नव्हता. पुन्हा चोरी गेलेली दागिनेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु या चोरट्या टोळीचा पोलिसांना अद्याप कुठलाही सुगावा लागलेला नाही. अकोला सराफा दुकानातील चोरीची ही घटना शहरातील सुरक्षा प्रश्नांना अधोरेखित करते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी अजूनही फरार आहे. बाळापूरमधून समोर आली आहे धक्कादायक आणि संतापजनक घटना. पीएचसी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी एका डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ना डॉक्टर, ना कर्मचारी, ना ऑक्सिजन. अशा आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी आता थेट प्रशासनाला जाब विचारला आहे. रविवारी दुपारी 12:30च्या सुमारास बाळापूर तालुक्यातील रहिवासी 50 वर्षीय डायलिसिस रुग्ण मोहम्मद शोएब गुलाम शब्बीर यांना अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने बाळापूर पीएचसी मध्ये दाखल केलं. परंतु दुर्दैव म्हणजे त्यावेळी रुग्णालयात ना एकही डॉक्टर, ना एकही कर्मचारी उपस्थित होते. रुग्णाला तातडीने ऑक्सिजनची गरज होती, परंतु ऑक्सिजन सिलेंडर रिकामा होता की उपलब्धच नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नातेवाईकांनी वारंवार मदतीची मागणी केली, परंतु संपूर्ण अर्धा तास कुठलीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. जेव्हा कुठे ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात आला तेव्हा कर्मचाऱ्यांना त्याचा वापर कसा करायचा हेही माहिती नव्हतं. त्यानंतर नातेवाईकांनी खासगी अँब्युलन्स बोलावून शोएब यांना अकोल्याकडे हलविण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतच ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बाळापूरमधील आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा पुन्हा एकदा उघड केला आहे. संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील आरोग्य सेवांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. एकीकडे आरोग्य सुविधांवर कोट्यावधी खर्च केले जातात आणि दुसरीकडे एका साध्या ऑक्सिजनच्या अभावामुळे नागरिकांचे प्राण जातात. मोहम्मद फारूक, मैं यहाँ का समाज सेवक बालापुर का। यहाँ पर दवाखाने के सामने मोहम्मद शोएब गुलाम शब्बीर नाम के पेशेंट जो डायलिसिस चालू है उसको 6 महीने से, वो पेशेंट को दवाखाने में लेकर आए।
आधे घंटे तक के दवाखाने के अंदर ना कोई स्टॉफ था, ना ऑक्सीजन था, लेकिन ऑक्सीजन इन लोगों ने लगाया नहीं। चालू करने के लिए हम खुद गए वहाँ पर, तो ऑक्सीजन को वो वहाँ पर बस क्या था अल्लाह क्या था उनको मालूम। मैं चालू करके आ रहा किसको, ना डॉक्टर आ रहा, तो डॉक्टर भी बता रहा कि नहीं ऑक्सीजन चालू नहीं है, ये नहीं है। और लाइन भी गई हुई सोलार, यहाँ पर है सोलार लगे हुए ऑलरेडी, लेकिन सोलार की भी यहाँ पर इस्तेमाल कुछ भी नहीं है, पंखे वंखे सब बने। यहाँ के कोई सुविधा सही तरीके से मिल नहीं रही किसको, गरीबों को यहाँ पर दवाखाना बनाया गया लेकिन उनके लिए उसको सुविधा नहीं है। अभी जो पेशेंट लाए थे तो उनको ऑक्सीजन लगा क्या? नहीं, उनको ऑक्सीजन नहीं लगा। इन लोगों ने अपने ऊपर से हटाने के वास्ते उसको प्राइवेट गाड़ी भेज दी। यहाँ पे सरकारी गाड़ी भी अवेलेबल नहीं थी। हमने उसको इतना फ़ोन किया 108 को, वो गाड़ी भी हमको अवेलेबल नहीं हुई। हमने प्राइवेट गाड़ी बुलाए और प्राइवेट गाड़ी बुलाने के बाद में हमने उसको प्राइवेट के अंदर भेजा। और वो मेरे को यहाँ तक कि लगता है क्या डॉक्टरों के हिसाब से, ECG के हिसाब से तो वो बंदे की डेथ हो चुकी है। और इसका जो भी जिम्मेदार है वो दवाखाना है। मैं यहाँ के जो भी कर्मचारी है, अधिकारी है, और उसके ऊपर जो जिला अधिकारी है, बड़े अधिकारी है, मैं उनसे भी गुजारिश करूँगा ज़रा इस दवाखाने की तरफ ध्यान दे और इस दवाखाने के अंदर सही तरीके से व्यवस्था को लेकर आए। अभी अधिकारी कोई नहीं थे क्या? अभी कोई अधिकारी थे नहीं क्या? अधिकारी तो यहाँ पर जो इंचार्ज है यहाँ के MS, वो तो यहाँ पर मौजूद नहीं थे। कौन है MS? कौन है? MS रिजवाना मैडम, वो मौजूद नहीं थे। उनको हमने फ़ोन किए, उन्होंने सिस्टर से बात करने को बोले, सिस्टर ने भी कुछ बात की नहीं और मॅडम से डायरेक्ट उनकी बात हुई, क्या हुआ अल्लाह पता नहीं हमारे को। एक साधा ऑक्सिजन सिलेंडर नसेल तर अशा रुग्णालयाचं औचित्यच काय? बाळापूरच्या या घटनेनं संपूर्ण तालुक्याला हादरून टाकलं आहे। आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींना बळी पडणारा आणखी एक निष्पाप जीव। आता तरी प्रशासन जागं होईल का? अकोल्यातल्या बहुचर्चित जन्ममृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे मोठं वक्तव्य। तब्बल 15,000पैकी 6,000 प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आता 9,000वर होणार पुनरावलोकन। गैरप्रकार करणाऱ्या नायब तहसीलदारांवर लवकरच सुरू होणार आहे चौकशी। संपूर्ण राज्यातील बोगस प्रमाणपत्रांवर सरकारकडनं मोठा निर्णय। काय आहे पुढचा टप्पा पाहूया सविस्तर। जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे, त्यात अकोला जिल्ह्यात 6,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे। दोन्ही प्रकारचं आहे, अपात्रांना सर्टिफिकेट देण्यात आले आहे। काही लोक असे आहे की ज्यांना सर्टिफिकेट दिले ते सापडत नाही आहे। तर आणि त्याचबरोबर एकंदर जे 15,000 अर्ज आले होते, 6,000 रद्द झाले आणि बाकी 9,000चं पण पुनःपरीक्षण करण्यात येणार। आलेले आहेत 2,25 अधिक लोकांनी फोर्जरी केली होती, ते सिद्ध झाले आहे। एकंदर आमची माहिती अशी आहे 2024 जुलै ते डिसेंबर 6 महिन्यात 2 लाख अर्ज आले। गेल्या 2 महिन्यात पूर्ण महाराष्ट्रात 2,000 ही अर्ज आलेले नाही। याचा अर्थ त्या काळात घोटाळा झाला आहे। सर 6,000पेक्षा जास्त जे अप्लिकेशन्स आहेत, जे सर्टिफिकेट आहेत, ते नायब तहसीलदारांनी जारी केले होते। त्यांना कुठली पॉवर नव्हती। त्या संदर्भात त्या संबंधाने काही त्या संदर्भात गुन्हे दाखल झाले, ते सगळे सर्टिफिकेट रद्द झाले आणि आता ते जन्म प्रमाणपत्र त्यांच्याकडून परत घेण्याची प्रक्रिया पुढच्या सोमवारपासून सुरू होणार। नाही पण सर ज्या नायब तहसीलदारांनी दिले त्यांचा डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होत आहे। जन्ममृत्यू प्रमाणपत्राचा हा प्रकार म्हणजे केवळ अकोल्यापुरती मर्यादित नसून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या वक्तव्यानंतर आता प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे। दोषींवर कारवाई होणारच, परंतु सामान्य जनतेलाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे। भारत पाकिस्तान तणावाचा थेट परिणाम, क्रिकेट प्रेमींसाठी मोठा धक्का। IPL 2025 आता थांबले आहेत। BCCI सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा तुर्तास स्थगित केली आहे। देशातील वातावरण पाहता उर्वरित 16 सामने आता खेळवले जाणार नाहीत। IPL 2025 ची स्पर्धा आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे। भारत पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि देशभरातील सुरक्षा यंत्रणांची हालचाल पाहता BCCIने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। गुरुवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अचानक रद्द झाला होता। त्यावेळी ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आणि प्रेक्षकांना स्टेडियममधनं बाहेर काढण्यात आलं। या घटनांमुळे पुढील सामने होणार का यावर साशंकता होती। याच दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत। पाकिस्तानकडून सीमांवर हल्ला झाला आणि भारतानेही त्यास ठोस प्रत्युत्तर दिले आहे। त्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला,
जो भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने निष्फळ ठरवला. याच पार्श्वभूमीवर देशातील 26 विमानतळ बंद करण्यात आले आहेत आणि देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्व IPL टीम मालकांशी चर्चा करून उर्वरित 16 सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2025चे 57 सामने पूर्ण झाले होते, मात्र आता उर्वरित स्पर्धा अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. IPL 2025 मधील खेळाचा थरार क्षणभर थांबला आहे, परंतु यामागे असलेली राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी अधिक मोठी आहे. क्रिकेटचं मैदान पुढेही सजणार आहे, परंतु त्याआधी देश सुरक्षित राहणं अधिक गरजेचं आहे. डिजिटल अरेस्ट हे नाव ऐकूनच अनेकांचे धाबे दणाणतात. नागपूरमध्ये 61 वर्षीय महिलेचा अशाच एका सायबर फ्रॉड टोळीने जाळ्यात ओढून तब्बल 30 लाख रुपये लुटले. परंतु पोलिसांनी वेळेवर दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक तपासामुळे 29,75,000ची रक्कम महिलेला परत मिळवून देण्यात आली आहे. पाहूया नेमकं काय घडलं या धक्कादायक प्रकरणात. एकसष्ट वर्षाच्या महिलेला डिजिटल अरेस्ट या सायबर फ्रॉडखाली तिला भीती दाखवून आणि विविध माध्यमाचा भीती घालून तिच्याकडून 30 लाख रुपये म्हणजे 29,95,000 रुपये तिचे वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले होते. त्याबाबत तिने तात्काळ तक्रार तिची घेऊन सायबर पोलिस आल्यानंतर तक्रार नोंद करून FIR नोंद करून पुढचे तांत्रिक सर्व तपास करून त्यामधील 29,75,000 रुपये एवढी रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिलेली आहे. आणि त्यामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे म्हणजे ज्या व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे त्या महिलेला भीती गाठली होती डिजिटल अरेस्ट, त्यामध्ये त्या 2 लोकांना अरेस्ट करून दिल्ली येथून अरेस्ट करून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले. यामध्ये आम्ही स्वतः तसेच PSI अमोल खरात आणि इतर स्टाफ यांनी मदत केलेली आहे. सदरची सर्व कारवाई ही आमचे माननीय DCP तसेच माननीय एलंडो सर आणि माननीय CP सर माननीय नागपूरचे CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सर्व गुन्ह्याचा तपास करून आम्ही यातील आरोपींना अटक करून एवढी रक्कम पूर्ण रक्कम बऱ्यापैकी परत केलेली आहे. मी लोकांना आवाहन करतो की डिजिटल अरेस्ट हा काही कायद्याच्या संज्ञेमध्ये कोणतीही प्रक्रिया नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट असं काही करण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉल किंवा इतर माध्यमाद्वारे जर लोक सांगत असतील तर तसा प्रकार नसून त्याबाबत 1930 वर तात्काळ कॉल करा किंवा सायबर पोर्टलवर आपली तक्रार दाखल करा, ज्याच्यामुळे आपण फ्रॉडस्टरपर्यंत पोहोचून आपली जी फसवणूक झालेली रक्कम तात्काळ आपल्याला परत आणून देऊ. यामध्ये जी कंप्लेंटंट आहे ती 61 वर्षाची महिला आहे. तिला व्हॉट्सअप कॉलद्वारे असं सांगण्यात आलं की तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड एका बँकेच्या म्हणजे ज्या खात्यावर बराच नार्कोटिक्सचा आणि इतर इलिगली मार्गाने पैसा आलेला आहे अशा खात्यामध्ये तुमचा आधार कार्ड ॲड आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आम्ही डिजिटल अरेस्ट करून तुम्हाला अटक करू, तुमच्या दारापर्यंत पोलीस येतील. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अशा प्रकारे त्यांच्याकडून पैसे फसवणूक करून घेण्यात आले होते. सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी दिल्ली येथील रहिवासी असून दिल्ली नोएडा सदरचे दोन्ही आरोपी चे वय 30 ते 35 या दरम्यान आहे. सायबर फ्रॉडमध्ये जर समजा तात्काळ आपण तक्रार केली 1930ला किंवा सायबर पोलीस स्टेशनला किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला तर त्यामध्ये पैसे वाचवण्याचा चान्स जास्त असतो. ज्यावेळी तुमच्याकडे तक्रार येते म्हणजे त्यावेळी आपण तात्काळ बँकांना वगैरे आणि ज्या खात्यावर पैसे गेले असतील त्यांच्याशी संपर्क करून आपण ते पैसे जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करू. जर आपण तक्रार द्यायला उशीर झाला म्हणजे RBIचं सुद्धा सर्क्युलर आहे की तुम्ही 3 दिवसामध्ये RBIला नियरेस्ट तुमची बँक असेल त्याला तक्रार द्या. 3 दिवसाच्या वर 3 दिवसात जर तक्रार दिली तर तुमचे 100% पैसे बँक रिफंडेबल आहे 1 लाख रुपयेपर्यंत आणि 3 दिवसाच्या वर गेले तर 15 दिवसात तुम्ही तक्रार दिली तर 50% तुमचे रिफंडेबल आहे 1 लाख रुपयेपर्यंतची रक्कम. असे RBIची सुद्धा गाईडलाईन्स आहेत.
त्यामुळे सायबरमध्ये तुम्ही तात्काळ तक्रार दिली तर पैसे वाचवण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. सायबर गुन्हेगारांचे जाळे आता देशभर पसरले आहेत. डिजिटल अरेस्ट सारख्या भीतीदायक नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या तत्काळ कारवाईने एक मोठा विश्वास पुनर्स्थापित केला आहे. नागपूर शहरातील माणकापूर परिसरात आज सकाळी भीषण दुर्घटनेचा संभव होता. मात्र अग्निशमक दलाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. रतननगर मधील कबाडी दुकानाला लागलेली आग पाहता पाहता वाढत गेली आणि शेजारील LPG गॅस पंपाला धोका निर्माण झाला. परंतु वेळीच हस्तक्षेप झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाहूया ही घटना सविस्तर. नागपूर शहरातील माणकापूर येथील रतननगरमध्ये एका भंगार विक्रीच्या दुकानात अचानक भीषण आग लागली आहे. या आगीनं परिसरात एकच खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे या दुकानाच्या शेजारीच LPG गॅस पंप असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. या दुकानात घरगुती उपकरणे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ज्वलनशील भंगार साहित्य खरेदी विक्री केली जात होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यांनी अतिशय दक्षतेने आग आटोक्यात आणली आहे. आग गॅस पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र वेळीच नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा एखाद्या ज्वलनशील पदार्थामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. एका बाजूला भंगार दुकानातील आगीचा धुराळा आणि दुसऱ्या बाजूला जीव धोक्यात घालून आग विझवणारे अग्निशमक कर्मचारी, यामुळे मानकापूरमध्ये एक मोठा अनर्थ टळला आहे. पहाटेच्या वेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी नागपूरमध्ये एक महत्त्वाची आणि धक्कादायक कारवाई केली आहे. आझादनगर परिसरातून 7 गायींना कोंबून अमानुषरित्या ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडनं या सर्व जनावरांना वाचवण्यात आले असून गोशाळेत सुखरूप पाठवण्यात आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे जनावरे एका मोठ्या संकटातून वाचले आहेत. बघूया याबाबत सविस्तर. नागपूर शहरात पहाटेच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली. हवालदार राजेश कोकाटे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ ती खात्री करून घेतली. तपासादरम्यान आझादनगरमधील नवीन टेक वस्तीत 7 गायी कोंबून अस्ताव्यस्त बांधलेल्या अवस्थेत सापडल्या. या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्यानंतर उघड झालं की या गायी शेख मोहसिन कुरेशी यांच्या मालकीच्या होत्या. त्यांनी या गायी अत्यंत अमानुष परिस्थितीत बंदिस्त ठेवल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ त्या 7ही जनावरांना ताब्यात घेतलं आणि त्यांचा जीव वाचवून सुरक्षित धंतोली आणि कडमेश्वर येथील गोशाळांमध्ये पाठवण्यात आलाय. या गायींमध्ये 4 पांढऱ्या गायी व 3 लाल गायी होत्या. या जनावरांची अंदाजे किंमत 1,60,200 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. जनावरांना कोंबून ठेवण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा जप्त करण्यात आली असून तिची किंमत अंदाजे 200 रुपये आहे. या प्रकरणी आरोपी शेख मोहसिन कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत PSI जाधव, हवालदार राजेश कोकाटे, शंकर आडे, मनोज चौधरी आणि ओमप्रकाश बोर्डे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सजगता यामुळे 7 निरपराध जनावरांचे प्राण वाचलेत. अशा घटनांना वेळेत व चोख प्रतिसाद देत पोलिसांनी कारवाई केली आहे. नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. माओवादी संपर्काच्या संशयावरनं एका पत्रकाराला अटक करण्यात आली असून त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
लकडगंज पोलिसांची ही कारवाई अनेक प्रश्न निर्माण करणारी असून या घटनेमुळे नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा बोट ठेवलं जात आहे. एक रजास मोड़पड्डी करके एक युवा है जिसको इंटेलिजेंस के आधार पे ताबे में लिया गया और उससे फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है इस इशू में, और इसके बारे में जो भी पार्श्वभूमि है, इसके ऊपर क्या क्या कुछ गुनाह है क्या, ये सारी इन्फॉर्मेशन हम लोग निकाल रहे हैं और उसके आधार पे हमारी आगे की कार्रवाई शुरू रहेगी. और क्या क्या कनेक्शंस हैं, क्या इसके बारे में और इन्फॉर्मेशन मिल सकती है, ये सारी चीज़ों के बारे में अभी मैं कुछ बता नहीं पाऊँगा, परंतु हम लोग इस पर काम कर रहे हैं. क्या पोस्ट किया था उसने इंस्टाग्राम नहीं, आपण एक रजास म्हणून एक युवा आहे, त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचे जे अटक करण्यात आलेली केस दाखल झालेलं आहे आणि त्याच्यात पुढची आमची कारवाई चालू आहे. त्याच्यात जे जे इन्फॉर्मेशन आहे, त्याची पार्श्वभूमी आणि इतर सगळे जे गोष्टी आहेत ते आपण चेक करतो आहे आणि त्या आधारावर आमची पुढची कारवाई चालू आहे. जे जे समोर येईल आणि अजून काय माहिती मिळाली तर ते आम्ही तुमच्याशी सगळ्याची शेअर करू. पत्रकार माओवादी चळवळ आणि गुप्त चौकशी, नागपूरमधील ही कारवाई एक गंभीर इशारा आहे. चौकशीमध्ये काय सत्य समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील सावरगाव माडगावात पाण्यासाठी लोक आक्रोश करीत आहेत. गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत तळ्याचे पाणी विकल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसरीकडे सरपंच हे आरोप फेटाळत आहे. हे आंदोलन म्हणजे राजकारण असल्याचे सांगताहेत. पाण्याची समस्या, लोकांचा आक्रोश आणि सरपंचाचे आरोप पाहूया सविस्तर. पाणी मिळाल्याशिवाय ग्रामपंचायतचं कुलूप नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथे सध्या भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यातील पाणी ग्रामपंचायतीने विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सर, आमच्या इथं पाण्याची म्हणजे भीषण टंचाई पडलेली आहे. आता आम्हाला पाणी आता 2-3 पिण्याचं तर पाणी गावात उपलब्धच नाही कुठेही पण, आणि नाही ग्रामपंचायतनं आमच्या इथं 4-5 वर्षापासून पाण्याची सोय पिण्याच्या केलेली आहे. आणि आता जे सांडाउंडीचं पाणी होतं ते पण मिळणं शक्य नाही आता, कारण ते ग्रामपंचायत सगळं पाणी तळ्यातलं ज्याच्यावर उदरनिर्वाह होता ते पाणी सगळं विकून टाकलेलं आहे, जे तळ्याजवळचे शेतकरी राहतात त्यांना. आता गावामध्ये पाणी किती दिवसापासून नाही आले? सर, आता आम्हाला जवळपास 1-1.5 महिना व्हायला पाणी, जसं आमच्या आडाची खंडन पडली तसं पाणी नाही गावात. काय पुढाऱ्याशी बोलणं झालं का? सर, आता पुढारी जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आणि जे ग्रामसेवक जे वरिष्ठ आहेत त्यांना ग्रामपंचायतला बोलेल तर यायला कोणीही तयार नाही. आमच्या या समस्याचं निवारण करण्यासाठी कोणीही तयार नाही. तुमची मागणी काय, आता काय राहणार भूमिका? सर, आमची आता भूमिका लास्टपर्यंत, जोपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावत नाहीत तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतचं कुलूप किंवा उघडून देणार नाही. आता गावात काही कार्यक्रम आहे वगैरे ते कसे करणार पाणी नाही गेलं? सर, आम्ही आता ते तर आहे ना सर, मेन प्रश्न आम्हाला कुठलाही कार्यक्रम व्यवस्थित करता येत नाही. पाण्यामुळे सगळं आहे, परंतु पाणीच मिळत नाही आम्हाला. आता जे 4-2 बोरला गावातल्या अशा कुठं ठिकाणी पाणी येते तेच पिण्यासाठी फिल्टरचं वापरलं, ते विकतचं पाणी आहे सर. आणि सांडाउंडीसाठी तर पाणी कुठंच नाही सर. आणि जे टाक्या बसवल्यात त्या टाक्याला कुठल्याच प्रकारे पाणी येत नाही, नुसत्या नावाला टाक्या बसवल्यात ग्रामपंचायतमध्ये. आंदोलन केले, काय दबाव वगैरे तुम्हाला? सर, वरून दबाव खूप येत आहे की तुमच्यावर केसा करतो, असं करतो, परंतु आम्ही मागं हटणार नाही जोपर्यंत आम्हाला पाण्याचं विल्हेवाट लावणार नाही तोपर्यंत. या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेल्या 4 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून ठेवले आहेत. महिला आणि पुरुष ठिय्या आंदोलनावर आहेत. यांचा स्पष्ट इशारा आहे की जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. मी राजेश खरसकर या गावचा ग्रामस्थ आहे. या गावामध्ये या टाइमला पाण्याची समस्या नेहमी भेडसावते. गावामध्ये आज पाण्याची समस्या सगळ्यात मोठी समस्या होऊन बसली आहे.
आणि प्रत्येक गलोगलीमध्ये पाणी भेटत नाही आम्हाला. आणि जे निजामकालीन जी विहीर आहे ती टोटल कोरडी पडलेली आहे. इतर ठिकाणून पाणी आम्हाला 1 किलोमीटर अंतरावर पाणी घेऊन यावं लागते. आता इथं आंदोलन केलं, आता किती दिवस आहे पाण्यापासून? जोपर्यंत याच्यावर कोणताही तोडगा काढल्याशिवाय ग्रामस्थांना निर्णय घेतला की इकडे आम्ही कुलूप कोणत्याही प्रकारे काढण्यात येणार नाही. तुमची काय मागणी आहे? आता लास्ट समस्या काय राहणार? लास्ट एकच समस्या की आम्हाला पाण्याचा कोणतं तरी पाणी आम्हाला गावाला उपलब्ध करून द्यावे कोणत्या वेळेस, आणि ते कायमस्वरूपी आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल पादरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे केवळ राजकीय कुरखोडीचे आंदोलन आहे असा दावा केला आहे. आमचं तळ्याचं पाणी कुठे गेलं? 4 दिवस झाले पाण्याचा एक थेंब नाही, परंतु ग्रामपंचायत काहीच करत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर गावात पाणी टंचाई नाही, आम्ही वेळोवेळी पुरवठा करीत आहोत हे आरोप राजकारणातून प्रेरित आहेत. याही प्रतिक्रिया सिटी न्यूजशी बोलताना सरपंच शीतल पादरे यांनी दिली आहे. सर, पाण्याची टंचाई यापूर्वी कधीही नव्हती. स्वतः मी जसं सरपंच झालं सर, पाण्याच्या टाक्या बसवल्यात गावामध्ये. 18 पाण्याच्या टाक्या आहेत. आमचे जे सेवक आहेत ते लावून असतात रात्रीला. स्वतः मेंबर लोकांनी रात्रीला जाऊन पाणी म्हणजे मोटर सुरू करून पाणी दिलेलं आहे सर लोकांना. पाण्याची अडचण निर्माणच होऊ दिलेली नाही. आणि आताचा जे विषय आहे पाणी टंचाई जे म्हणालेत ते मुळात तो विषयच नाही आहे. मुळात विषय आहे पाणंद रस्त्याचा. त्यांना आम्ही सांगितलं की पाणंद करायला काही अडचण नाही, वरून बजेट नाही आणि कोणी घ्यायला पण काम तयार नाही. जेव्हा ते सुरू होईल तेव्हा आम्ही सुरुवातीला तिथलंच नारळ फोडणार आहोत. विषय सर पाणंद रस्त्याचाच आहे, त्यांनी पाण्यावर नेला. तुम्ही असं पाणंद रस्ता म्हणता, आता ते घोषणा देतात की बा पाणी द्या पाणी द्या. आता पाणंद रस्त्याचं नाव काढायला पाहिजे ना, त्या लोकांनी काढण्यात आले. बरं, एक नाही 2-3 नाही, हजारो लोक नागरिक आहेत तुमच्या गावातले भरपूर. हो ना सर. आता कसं आहे, एक तर माझं एज कमी आहे, एक मेन, आणि त्यातल्या त्यात कसं आहे सर, आता इलेक्शन लागणार आहेत. एक इलेक्शन लागणार असल्यामुळे सर ते ओपन महिलेला आरक्षण सुटले सर. विशेष फॉर्म कोणी भरू शकते आणि माझ्याकडे येईल असं एकही काम मी आतापर्यंत केलेलं नाही सर. त्यामुळे साहजिक असू शकते जे गावातले प्रस्थापित अगोदरचे जे राजकारणी आहेत त्यांचं कटकारस्थान असू शकते. सकाळी महिला आली तुमच्या घरी पाण्यासाठी काही निधीसाठी, तुम्ही ती नारेवाची काहीतरी बोलला असं म्हणते. नाही सर, मी जेवण करता करता उठून सह्या दिलेल्या आहेत सर. मी आतापर्यंत असं कधीच कोणालाही बोललेलो नाही. आणि हे तर आता कोणी जर चुकीचे आरोप करत असेल तर त्याला काही अर्थ नाही सर. आम्ही काही घरी गेल्याच्या नंतर काही विहिरीला घाण पाणी आहे बरोबर आहे, पण जे त्याच भागामध्ये आम्ही टाके बसवलेले आहेत ना, त्या टाक्याला पाणी न येण्याचं कारण त्या महिलांनी काय केलंय, ग्रामपंचायतला लॉक लावले आणि त्या वॉटर सप्लायला पण लॉक लावले. त्यातल्या मोटराकडून फेकल्या होत्या तरी त्यातल्या आम्ही काय केलं 2-3 दुरुस्त केल्या मेकॅनिक कडून आणून. आता ह्या 2 परत जळाल्या, त्यांनीच केलेलं आहे ते सगळं. मग आता जळाल्यावर पाणी कुठून येणार आहे त्याला? त्या नागरिकांचं काय उपोषण कसं रीतसर करू द्या सर, त्यांना जसं वाटतं तसं करू द्या. आम्ही जर कशात असेल तर बिलकुल आमच्यावर काय व्हायचं ते होईल ना सरकारी. आता ते जसं बोलायलेत, आता कसं आहे लग्नाच्या तिथी आहेत, काही लोक आज गुरुवार बाजार असल्यामुळे बाहेरगावी गेलेले आहेत, ते पण लोक येऊन सांगतील ना. आता मुठभर लोक बोलले म्हणजे ते खरं असं तर होऊ शकत नाही सर. सरपंच म्हणून नागरिकापासून त्यांनी आम्हाला जावंच लागणार आहे. ते लोक आज जरी बोलत असले तरी ते माझेच लोक आहेत. त्यांनीच मला निवडून दिलंय, त्यांनीच मला डोक्यावर घेतलेलं आहे बरोबर. मग आता विषय असा आहे की त्यांच्याकडे मी जाणार, त्यांचं समाधान करणार, पण कधी करणार? त्यांनी ग्रामपंचायतचं लॉक काढल्यावर करणार. त्यांनी मला विचारून लॉक लावलं नाही, मला कोणतीही पूर्वकल्पना नसताना त्यांनी लॉक लावलेलं आहे. मग माझं म्हणणं की का लावलं तुम्ही लॉक? रीतसर माझ्याकडे यायचं असतं, माझ्याकडे तुम्ही अर्जबाजारी करायची असती. ग्रामसेवक सुद्धा आला पळून गेला, ते चुकीचं आहे सर. आला पळून गेला हे असं म्हणणं त्यांचं चुकीचं आहे. मॅडम त्यांना बोललेलं आहेत, मॅडम पण त्यांना म्हणल्या तुम्ही लॉक काढा म्हणल्या. एक नाही तुम्ही 2 तास बसा म्हणल्या ग्रामपंचायतमध्ये, मी दिवसभर बसते म्हणल्या. मॅडमनं त्यांना समजावून पण सांगितलं तुम्हाला शासकीय कामात अडथळा आणता येत नाही म्हणल्या, तुम्ही म्हणल्या रीतसर करा म्हणल्या काय करायचं ते. आता एवढं बोलल्यावर ते जर समजा उगाच काही बोलत असतील, आता जे बोलू नाही ते शब्द बोलत असतील तर आम्ही तिथे जाऊन काय त्यांचं समाधान करणार? आता मी मॅडम 2 आणि ते जर ते सगळे मिळून येऊन बोलत असतील तर आम्ही काय बोलणार? आणि विषय तुम्हाला सांगतो आजही पाणंद रस्त्याचाच आहे, पाण्याचा विषय नाही. तुम्ही आता जसं आले की नाही, एखाद्या दिवशी तुम्ही अचानक येऊन बघा, तुम्हाला तेच बाया पाणी भरायला दिसतात. माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याच बायकांचे, त्या पाणी भरायलेल्या आहेत की नाही, मी तुम्हाला ते शेअर करतो. त्याच बायका गावात पाणी भरायला की तळ्यातून पाणी भरायला की तुम्हाला दिसते ना सर, काय अडचण नाही. तुम्ही एखाद्या वेळेस अचानक येऊन पण बघू शकता. अचानक येऊन तुम्ही खात्री करा की खरंच पाणी तळ्यातून भरतात की त्या टाकीतून भरतात. पाणी म्हणजे जीवन आणि जेव्हा तेच मिळण्याचं होतं तेव्हा गावकऱ्यांचा रोष उसळल्याशिवाय राहणार नाही. सावरगाव माळमधील गाव नागरिकांच्या या संघर्षाचा अंत तोडक्यात व्हावा. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.